श्रीधर स्वामी कृत श्री हरिविजय अध्याय 20 गुरुगृही विद्याभ्यासासाठी गमन. श्री गणेशाय नमः. जय जय कमललोचना कांचनांबरा कमनीय रूपा कमलाधरा कर्ममोचका किल्मिषहरा अरिसंहारा कमठरूपा परमानंदा परमपुरुषा परात्परा पयोब्धिवासा पद्मजनका परमहंसा पंढरीशा परमात्मया गोपविहारा गोवर्धन उद्धारणा गोपीवल्लभा गोपपाळणा गोकुळपालका गोरक्षणा गोरसचोरा गोविंदा राधारंगा रासविहारा राघवा रजनीचर संहारा रावणांतका राजेंद्रा राजीवाक्षा ऋणमोचका मकरकुंडला मणिमयहारा मदनारी प्रिया मुरसंहारा मंगलधामा मंदरोद्धारा मणिकंधरा मनवेधका ब्रह्मानंदा यदुकुलभूषणा पुढे बोले ग्रंथरचना मथुरेसी जावनी वैकुंठराणा काय करिता जाहला. 19वे अध्यायी कथन. कंस मारुनी केले बंदीमोचन त्यावरी जाहले मौजी बंधन मग नंद गेला गोकुळा. यावरी सुदा ब्राह्मण संकर्षण आणि कृष्ण गुरुगृहाप्रती तिघे जण विद्याभ्यासा चालिले. अवंती नगरी माझी जाण महाऋषी नाम सांदीपन जो शांत दात ज्ञानी निपुण चारी वेद मुखोद्गत जो सर्वज्ञ परिपूर्ण ज्यासी नाही ज्ञानाभिमान जो वेदाज्ञा मानी प्रमाण त्यासी शरणाधी जावे. परदारा आणि परधन येथे परान्मुखचित पूर्ण जो कदानुच्चारी परदोष गुण त्यासी शरणाधी जावे. जो सर्वज्ञ दयाळू उदास जो सदाचार वृत्ती जैसा चंडांश सर्वानुभूती दया विशेष त्यासी शरणाधी जावे. जो तरोनी दुसऱ्यासी तारिता होये शिष्या जो ब्रह्मरूप पाहे मानापमानी चित्त समराहे त्यासी शरणाधी जावे. आपण ज्यासी विद्यादान केले ते शिष्य दुज्या शरण गेले चित्त क्रोधे न खवळे त्यासी शरणाधी जावे. जन जुगारीती निंदेचे पाषाण पुढे केले क्षमा ओढवण मनात नुपजे द्वेषपूर्ण त्यासी शरण आधी जावे. पुत्राहुनी विशेष गाढे शिष्यावरी प्रेम चढे जो शिष्यान घाली साकडे त्यासी शरण आधी जावे. वर्ते आपुल्या वर्णाश्रम मेळी न चाले कदा वाकुडे पावली सदा आत्मरूपी वृत्ती रंगली त्यासी शरण आधी जावे. पिंड ब्रह्मांड नाशिवंत आत्मरूप एक शाश्वत हे जाणोनी सदा विरक्त त्यासी शरणाधी जावे. शरीर प्रारब्धे भाग्य आले अथवा एकदाची सर्व बुडाले परी हर्षामर्ष पंके मन न मळे त्यासी शरणाधी जावे. पिपिलिका आणि कमलासन इंद्र आणि दरिद्री दीन राजा रंक अवघे समान त्यासी शरणाधी जावे. वैकुंठापासोनी नागलोकापर्यंत भूताकृती ज्या ज्या दिसत त्या त्या हरिरूप भासत त्यासी शरणाधी जावे. जैसा नाना घागरी आणि एक रांजण त्यात भासे एक चंडकिरण तैसे ज्यासी न दिसत स्त्री पुरुष भान त्यासी शरण आधी जावे. जो बोले जनी हिंडे परी ज्याची समाधी न मोडे वाद प्रतिवाद नावडे त्यासी शरण आधी जावे. पृथ्वीचे राजे भाग्यवंत नित्य ज्याच्या दर्शना येत परी मी थोर हा नुपजे हेत त्यासी शरण आधी जावे. भाग्यवंतांचे करावे स्तवन दीन दुर्बळांचे हेळण हे ज्यापाशी नाही लक्षण त्यासी शरणाधी जावे. प्रपंच जाहला किंवा नाही हे स्मरण नसे काही जो बुडाला ब्रह्मानंद डोही त्यासी शरणाधी जावे. इतुक्या लक्षणी अलंकृत त्यावरी गुरुभजनी नित्य हेत प्रेम भरे सदा डुलत त्यासी शरणाधी जावे. ज्यासी हरिकीर्तनी आवडी संत दर्शना घाली उडी तीर्थक्षेत्र महिमा नखंडी त्यासी शरणाधी जावे. इतुक्या चिन्ही मंडित पूर्ण महाराज ऋषी सांदीपन त्याच्या आश्रमापुढे शेषनारायण लोटांगण घालिती. सांदीपन करिता अनुष्ठान तो कळले आले रामकृष्ण तात्काळ बाहेर आला धावोन सद्गद मन जाहले. जन्मादारभ्य अनुष्ठानाचे फळ घरा आला वैकुंठपाळ ऋषीच्या नेत्री वाहे प्रेमजळ धावो निघन नीळ पाय धरी. सांदीपने कृष्णासी उचलून हृदयी धरिला मनमोहन
म्हणे बारे तुझे दुर्लभ दर्शन ब्रह्मादी देवा समजता. ऋषीने बळीभद्रासी दिदले क्षेम सुदामा आलिंगिला सप्रेम आसनी बैसवोनी विप्रोत्तम वारता क्षेम पुसतसे. हरीने सांगितले वर्तमान म्हणे स्वामीसी आम्ही आलो शरण तन मन धनेसी अनन्य म्हणून चरण धरियेले. सांदीपन म्हणे कृष्णनाथा तू जगद्गुरु जगतपिता तुझे नाम वदनी गाता सकळ दुरित संहरे. तुआ हंसरूपे करून उपदेशिला चतुरानन सनकादिकासही ज्ञान उपदेशोनी उद्धरिले. तू माया नियंता ऋषिकेशी पूर्ण ब्रह्मानंद ज्ञानराशी तो तू मज शरण आलासी हेची आश्चर्य वाटते. तू सकळ देवांचा निर्मिता अज अजित करता हरता त्या तुझ देवकी माता वसुदेव पिता हेची आश्चर्य वाटते. तू निर्गुण निस्संग निर्विकारी सदा तृप्त बाह्यांतरी तो तू गोकुळी करिसी चोरी हेची आश्चर्य वाटते. तू ऊर्ध्वरेता ब्रह्मचारी महातापसी वंदिती श्री तो तू रासमंडळी भोगिशी नारी हेची आश्चर्य वाटते. तू काळासी शासन करता मायेने बागुल आला रे म्हणता भयभीत होसी अनंता हेची आश्चर्य वाटते. तुझ जे अनन्य शरण त्यांचे संकट वारिसी तू भगवान तो तू यज्ञपत्न्यांसी मागसी अन्न हेची आश्चर्य वाटते. तू आ त्रिविक्रम रूप धरिले पूर्वी बली दर्प हरण केले त्या तुझ मायेने पाळण्यात निजविले हेची आश्चर्य वाटते. योग याग जे साधित त्यासी दर्शन देसी तू अनंत तो तू गोवळ्यांसवे खासी भात हेची आश्चर्य वाटते. मज द्यावे असी थोरपण आश्रमा आले शेषनारायण लोकसंग्रहा कारण गुरुभजन वाढवावया. ऐका श्रोते हो सावधान गुरुभक्तांचे कैसे लक्षण परमात्मा आदिनारायण तोही शरण गुरु सिरिघे. जे तनमन धनेसी शरण गुरुवचन ज्यासी प्रमाण न पाहती गुरुचे दोषगुण हेची लक्षणे शिष्याचे. गुरु सांगती तेची आचरती गुरु समान आपण न म्हणती दिवसेंदिवस चढे भक्ती हेची लक्षण शिष्याचे. गुरु हा केवळ ईश्वर मज लागी धरिला अवतार ऐसा मनी दृढ निर्धार हेची लक्षण शिष्याचे. मी एक जाणता सर्वज्ञ गुरु सन्निध न मिरवी योग्यपण घडोघडी आठवी गुरुचरण हेची लक्षण शिष्याचे. सकळ देवाहुनी आगळे गुरुस्वरूप जेणे निर्धारिले मन गुरुपदीच लंपट जाहले हेची लक्षण शिष्याचे. सारासार विचार गुरुमुखे ऐकती निरंतर आवडे अद्वैत शास्त्र की हरिचरित्र हेची लक्षण शिष्याचे. गुरुवचना कारणे सत्य प्राण वेचावया उदित तेथे धनाची काय सामात हेची लक्षण शिष्याचे. जे जे दिसे चराचर ते ते गुरुरूप पाहे निर्धार गुरुवचनी नुपजे तिरस्कार हेची लक्षण शिष्याचे. गुरु सांगे जे हितगोष्टी ते सदा धरी हृदय संपुटी प्रवृत्ती शास्त्रावरी नाही दृष्टी हेची लक्षण शिष्याचे. गुरुनाम स्मरणाचा ध्वज अखंड उभारिला तेजपुंज गुरुसेवा करिता नुपजे लाज हेची लक्षण शिष्याचे. अनुष्ठान गुरुमूर्तीचे ध्यान पूजेचे मूळ ते गुरुचरण गुरु नाम मंत्र ते जप कारण हेची लक्षण शिष्याचे. गुरु तीर्थ करी प्राशन सदा गुरु गौरव गायन हरी गुरु रूप देखे समान हेची लक्षण शिष्याचे. माझे शरीर असो बहुकाळ मज गुरु सेवा घडो निर्मळ गुरु भेटी लागी उतावेळ हेची लक्षण शिष्याचे. गुरु निंदा ऐकता जाण बोटे घालुनी बुजी कान पुन्हा न पाही त्याचे वदन हेची लक्षण शिष्याचे. जारण मारण अनुष्ठान वाद विवाद पैशून्य कुटिलता निंदा नावडे मनातून हेची लक्षण शिष्याचे. अद्भुत प्रज्ञा जवळी असे चातुर्य कला हृदयी वसे अंगी सद्भाव विशेष दिसे हेची लक्षण शिष्याचे. सर्वस्वेसी अति उदार गुरु कार्यासी सदा सादर लौकिकावरी नाही भार हेची लक्षण शिष्याचे. जे देसी वसे गुरुनाथ तिकडून जरी आला मारुत त्यासी क्षेम द्यावया धावत हेची लक्षण शिष्याचे. सदा जपे सद्गुरु नाम तेणे वितळे क्रोध काम गेले लोभ मत्सर मोहभ्रम हेची लक्षण शिष्याचे. नाना मते कुमार्ग अनाचारी तेथे न बैसे क्षणभरी वेदाज्ञा वंदी जो श्री
हेची लक्षण शिष्याचे. गुरु शिष्याचे लक्षण सांगितले बहु निवडून. ही भूषणे लेईली संपूर्ण त्यांचे दर्शन दुर्लभ. ही चिन्हे अंगी नासती नसतेची गुरुत्व भोगिती. सदा अंतरी पापमती त्यांची संगती न धरावी. अंगी नसे किंचित ज्ञान परसंगे दाविती डोलोन. सरळ तुकावी जैसी मान त्यांची संगती न धरावी. संतमूर्ती सदा निंदी नसतेची शास्त्र प्रतिपादी. कुमार्ग दावुनी भोळे भोंदी त्यांची संगती न धरावी. हरिहर चरित्रे पावन सर्वथा म्हणे हे व्यर्थ काय गाता. मीच सर्वात म्हणे जाणता त्याची संगती न धरावी. नावडे हरी कीर्तन कधी तीर्थक्षेत्र महिमा उच्छेदी. मज पूजा म्हणे सर्वानाधी त्याची संगती न धरावी. माझे शिष्यवा म्हणवोनी भलत्यासी आणि ओढोनी. नसतेची मंत्र सांगे करणी त्याची संगती न धरावी. मद्यपी जैसा बडबडत वाचाळ बळे भाविका गोवित. आपुले अंगी नाही प्रचित त्याची संगती न धरावी. शिष्यासी सांगे दटावून माझे करावे बरवे पूजन. नाही तरी तुम्हा शापीन त्याची संगती न धरावी. म्हणे आम्ही ज्ञानी मुक्त जाहलो सकळ कर्मातीत. वेद विरुद्ध तेची स्थापित त्यांची संगती न धरावी. नाही इंद्रियासी कदा शांती जवळ काम क्रोध दुमदुमती. तरलो म्हणोनी लोका सांगती त्यांची संगती न धरावी. प्रत्यया न येता श्रीरंग लटकेची दावी वरते सोंग. त्याचा न तुटे भवरोग त्याची संगती न धरावी. सर्पाच्या माथा मणी दिसत परी घेऊ जाता बहुत अनर्थ. तैसा तो जाहला जरी विद्यावंत त्याची संगती न धरावी. इतर संतांची निंदा करी देखता दुःख उपजे अंतरी. चढला अहंकृतीच्या गडावरी त्याची संगती न धरावी. ज्ञानहीन गुरु त्यजिजे ऐसे गुरु गीतेचे वचन गाजे. दयाहीन देश देखिजे तोही त्यजिजे सर्वथा. स्नेहाविण बंधुवर्ग दुर्मुखी स्त्रियेचा करीजे त्याग. तैसे जे दुष्ट दाविती कुमार्ग त्यांचाही त्याग करावा. शिष्य आचरती अधर्म करीती व्याभिचारिक कर्म. ज्यासी नावर्ती क्रोध काम तेही शिष्य त्यजावे. गुरु सांगे हितोपदेश तो ज्यासी वाटे जैसे विष. गुरु होनी म्हणती आम्ही विशेष तेही शिष्य त्यजावे. गुरु देखता दाविती मर्यादा मागे सदा जल्पती निंदा. स्वामीसी प्रवर्तती जे वादा तेही शिष्य त्यजावे. असो जैसा पुत्र भ्रष्टला तो सर्वी जैसा बहिष्कारिला. तैसा तो शिष्य आपुला न म्हणावा कदाही. म्हणून सद्गुरु एक सांदीपन शिष्य ते शेष नारायण. जरी परीस लोह मिळती पूर्ण तरीच सुवर्ण होय तेथे. असो ज्याचे श्वासी जन्मले वेद त्यासी गुरुने काय करावा बोध. परी लोक संग्रहार्थ गोविंद दावी विशद गुरुसेवा. 64 दिवस पर्यंत गुरुगृही राहिला रमाकांत. 64 कला समस्त अभ्यासिल्या श्रीरंगे. 14 विद्या 64 कळा सकळ अभ्यासित मेघ सावळा. जैसा करतळीचा आवळा तैसा विद्या आकळीत. परी सर्वात आत्मज्ञान त्याविण सकळ कळा शून्य. ते आत्मकळा सांदीपन श्रीकृष्णासी उपदेशी. जो साधन चतुष्टय संयुक्त अनुतापी जो शिष्य विरक्त. तेथे ज्ञान सद्गुरुनाथ सर्व ठेवी आपुले. भंगल्या घटात जीवन कायसे व्यर्थची घालून. जैसी सुंदर राजकन्या नेऊन षंढा प्रती दिधली. म्हणून पूर्ण पात्र जगज्जीवन तो त्रिभुवनाचे साठवण. त्यासी उपदेशी सांदीपन निज ज्ञान ऐकाते. तिघे समोर बैसवून सांदीपन वर्षे कृपाघन. म्हणे सर्व द्रष्टा तू श्रीकृष्ण दुजेपण नाही तुझ. तू अज अव्यय निर्मळ तुझिया स्वरूपा नाही चळ. जगडंबर पसारा सकळ अविद्यामय लटकाची. गुरुसी म्हणे श्रीकृष्ण स्वरूपी स्फुरण वावया काय कारण. वस्तू निर्विकार निर्गुण तेथे त्रिगुण का जाहले. ऐकोनी श्रीकृष्णाचे बोल ऋषीस येती सुखाचे डोल. ऐका ते निरूपण रसाळ जे अधिकारी ज्ञानाचे. ऋषी म्हणे हरी ऐक सावधान तुझे तुझची सांगतो ज्ञान. जैसे पयोब्धीचे क्षीर घेऊन त्यासीच नैवेद्य दाविजे. तुआ पुसेले स्फुरण कैसे तरी स्वसुखी असता परमपुरुषे. अहम ब्रह्मास्मी ध्वनी विशेषे उठती झाली स्वरूपी. जैसी सागरी उठे लहरी
तैसी ध्वनी उठली चिदंबरी, की पहुडला सुख शेजेवरी, तो जागा होय स्वइच्छे. मुळी उठली जे ध्वनी परमपुरुषापासुनी, प्रकृती म्हणती तिज लागुनी, आदिजननी ज्ञानकळा. जैसा दीप आणि ज्योती, की शातकुंभ आणि कांती, की रत्न आणि कळा निश्चिती, अभेद स्थिती न मोडे. की तरंग आणि नीर, की तंतू आणि वस्त्र, की धातू आणि पात्र, लोह आणि शस्त्र अभेद की. गूळ आणि गोडी अभेद, की वाद्य आणि नाद, की ओंकार आणि ध्वनी विशद, एकरूपे वर्तती. तैसी प्रकृती पुरुष निर्धारी, अभेद रूप निर्विकारी, तिचे पोटी इच्छा शक्ती सुंदरी, जाहली गुणक्षोभिणी ते. इच्छा देवी कर्णकुमारी, पुरुष सत्ते जाहली गरोदरी, सृष्टी करावी अंतरी, अहंकृती धरिली तिने. तिनी देव त्रिविध अहंकार, तिज पासोनी जाहले साचार, त्रिशक्ती स्वरूपे चतुर, तेची जाहली ती ठाई. सत्वगुणे ज्ञानशक्ती जाहली, रजोगुणे क्रियाशक्ती विरुढली, तमोगुणे द्रव्यशक्ती बोलिली, तिनी नटली स्वरूपे ते. द्रव्यशक्ती आधारे तमोगुण, पंच विषय निर्मिले जाण, शब्द स्पर्श रूपरस गंधगुण, पंचतन्मात्रा याची पै. क्रियाशक्तीच्या सहवासे करून, रजोगुण व्याला पंचके तीन, ज्ञानेंद्रिय पंचक पहिले पूर्ण, कर्मेंद्रिय पंचक दुसरे, प्राणपंचक तिसरे, आता सत्वे ज्ञानशक्ती आधारे, अंतःकरण पंचक एकसरे, ज्ञानमय ओतिले. ऐसी पंचपंचके विशेषे, ती मिळाली परस्परानुप्रवेशे, मग कर्दम करोनी परमपुरुषे, दोन विभाग पै केले. उत्तम भाग तो हिरण्यगर्भ केवळ, असार भाग विराट ढिसाळ, पंचभूतात्मक निखिल, पिंड ब्रह्मांड रचिले. जैसी पाऱ्याची कोटी फुटली, तेथे कोट्यवधी रवाळ जाहली, की अग्नी स्फुल्लिंग कल्लोळी, बहुत जैसा पसरला. की आकाशी मेघ एक धार सोडी, त्याचे बिंदू होती लक्ष कोडी, अहम ध्वनी सरिसे परवडी, जीव उठले अपार. जीव शिव हे दोन्ही पक्षी, बैसले ह्या प्रपंच वृक्षी, शिव पूर्णज्ञानी सर्वसाक्षी, जीवलक्षी विषयाते. तेणे जीवासी जाहला भ्रम, विसरला आपुले निजधाम, 84 लक्ष योनिग्राम, हिंडता कष्टी होतसे. त्या जीवाची करावया सोडवण, श्रीकृष्णा तू झालासी सगुण, तुझ्या कृपावलोकने करून, जीव सकळ उद्धरती. तू सर्वातीत सर्वश्रेष्ठ, तुझहुनी कोणी नाही वरिष्ठ, तुझ्या मायेचा खेळ उत्कृष्ट, हा जगडंबर पसारा. स्थूळलिंग कारण महाकारण, विराट हिरण्यगर्भ चालक पूर्ण, महत्तत्व मायेहुनी भिन्न, स्वरूप निर्वाण हरी तुझे. जागृती स्वप्न सुषुप्ती तूर्या, सृष्टी स्थिती प्रलय सर्व साक्षिणी माया, याहुनी स्वरूप तुझे यादवराया, वेगळेची जाणपा. विश्व तेजस प्राज्ञ प्रत्यगात्मा, ब्रह्मा विष्णू रुद्र परमात्मा, याहुनी वेगळा तू आत्मा रामा, यादव कुळ टिळका. नेत्रकंठ हृदय मूर्धी, सूर्य ज्योतिर्लोक आदी करुणी, महरलोक ब्रह्मस्थानी, यासी चक्रपाणी वेगळा तू. अकार उकार मकार, तिन्ही मिळून पूर्ण ओंकार, त्याहुनी स्वरूप तुझे निर्विकार, पूतना प्राण शोषका. रजसत्व तमोगुण, चौथा शुद्ध सत्व निर्सोन, तू सच्चिदानंद निर्वाण, कंसांतका श्रीरंगा. वैखरी मध्यमा पश्यंती परा, चहू वाचातीत क्षराक्षरपरा, तो तू परात्पर सोयरा, कालिया मर्दना श्रीकृष्णा. जारज अंडज उद्भिज, चौथी खाणी नावस्वेदज, त्याहुनी वेगळा तू तेजपुंज, गोपी मानस राजहंसा. ऋग्वेद यजुर्वेद सामवेद, चौथा अथर्वण प्रसिद्ध, त्याहुनी वेगळा तू ब्रह्मानंद, वृंदावन विलासिया. स्थूळ प्रविविक्त स्वरूप भाव, स्वरूपानंदादी भोग सर्व, त्याहुनी वेगळा तू स्वयमेव, गोवर्धन गिरिधरा. सलोकता समीपता, स्वरूपता सगुण सायुज्यता, त्याहुनी वेगळा तू तत्वता, अघबकनाशका गोपाळा. विजाती स्वजाती स्वगत भेद, त्याहुनी वेगळा तू जगद अंकुर कंद, अज अजित तू शुद्ध बुद्ध, राधिका मानस मोहना. जहल लक्षण अजहल लक्षण, तिसरे जहद जहल लक्षण, त्याहुनी स्वरूप तू निर्वाण, क्षीरसागर विहार्या. द्वैत अद्वैत महाद्वैत, भूनीर अनळ अनिळ नभातीत,
तोची पूर्ण ब्रह्म शाश्वत कमलोद्भव जनक तू पंचविषयान वेगळा गंध विषय उर्वीपासून जाहला, याहुनी तू निराळा इंदिरावरा श्रीहरे. रसविषय आपापासुनी रूपविषय तेजस्थानी, त्याहुनी वेगळा तू मोक्षदानी वैकुंठपुर निवासिया. स्पर्शविषय समीरी शब्दविषय जाहला पुष्करी, याहुनी वेगळा तू निर्विकारी गोपी वसनहारका. अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय पंचकोशाहुनी तू अव्यय जगद्वंद्या सर्वेशा. अन्नापासून स्थूळ देह तो कोश जाण अन्नमय, याहुनी वेगळा तू निश्चय गजास्य जनक प्रियकरा. प्राण आणि अपान व्यान समान उदान, हा प्राणमय कोश नवेसी तू पूर्ण मधुमूर नरकनाशना. वाचा पाणी पाद शिष्ण गुद मनसहित मनोमय कोश प्रसिद्ध, याहुनी वेगळा तू पूर्णानंद गोपी कुच कुंकुमांगमर्दना. क्षोत्र त्वचा चक्षु जिव्हा घ्राण बुद्धी सहित विज्ञानमय कोश जाण, याहुनी वेगळा तू नारायण श्री कूच दुर्ग विहारा. सर्वांचे जे का कारण अविद्या चातुर्य अज्ञान, हा आनंदमय कोश तू यासी भिन्न गोरस चोरा गोपते. त्याग अत्याग त्यागात्याग त्याहून परता तू सारभाग, निर्विकार तू अज अव्यंग मुरलीधरा तू. साकार साभास आभास चौथे जाणजे निराभास, याहुनी परतू परात्पर हंस तृणावर्त प्राणहरणा. अविद्यामय चारी प्रलय पाचवा केवळ ज्ञानमय, याहुनी वेगळा तू अद्वय गोपी नयनाब्जी दिनेशा. पिंडीच नित्य प्रळय ते निद्रा मरण समते अवधारा, निद्रे विरहित तू यादवेंद्रा समरधीरा केशवा. महाप्रळय ते मरण स्थूळ देह जायनासोन, तू षड्विकारा सहित पूर्ण जन्म मरण मोचका. अस्ति जायते वर्धते विपरिणमते अपक्षीयते, हे दामोदरा यादवपते याहूनी परते स्वरूप तुझे. विनश्यती विकार सहावा षड्विकार रहित तू कमलाधवा, जगद्व्यापका तू आदि सर्वा माया चक्रचालका. असो ब्रह्मांडीचा नित्य प्रळय पाहे, चारी युगे सहस्त्र वेळा जाये, तो एक दिन ब्रह्मयाचा होये दानव शिक्षा कारणा. याच प्रमाणे रात्री निद्रा परमेष्ठी करी अवधारा, तो सृष्टी बुडे एकसरा ऐक उदारा श्रीपते. 32 लक्ष गावे चढे पाणी इतुके ब्रह्मांड जाय बुडोनी, सप्त चिरंजीव शशीतरणी जाती लोपोनी सर्वेशा. मागुती ब्रह्मा जागा होत यथा पूर्वम कल्पयत, पुन्हा तैसेची रची निश्चित तुझा सूत परमात्मया. हा ब्रह्मांडीचा नित्य प्रळय जाण ऐक महाप्रळयाची खूण, तेथे ब्रह्मादिका संहरण होय ऐक श्रीकरधरा. आधी अनावृष्टी शतसंवत्सर तेणे होईल जीव संहार, द्वादशार्क निरंतर तपती तेव्हा शकटांतका. सप्तसागर शोषुनी वडवानळ जाळील सर्व उर्वी मंडळ, सप्त पाताळे जळतील शेष मुखाग्नीने सर्वेशा. मग वारण शुंडे ऐसी धार मेघ वर्षतील शतसंवत्सर, पृथ्वीची राखाडी समग्र विरेल प्रळयी यादवेंद्रा. त्या जळासी तेज गिळील तेजासी प्रभंजन प्राशील, त्या समीरासी निराळ क्षणे ग्रासील पद्मनाभा. नभासी ग्रासील तमोगुण तम होय रजीलीन, रज जाय सत्वी मिळवून कमलपत्राक्षा मुरारी. सत्व सामावे महत्त्वात तेही हारपे मूळ मायेत, मूळ माया पुरुषात मिळत वेदवंद्या माधवा. पुरुष तोची ओंकार माया तेची ध्वनी निर्धार, हे स्वरूपी लीन होती साचार तेची निर्विकार स्वरूप तू. वैकुंठ कैलास क्षीरसागर विरोनी जाहले निर्विकार, ते स्वरूप हरिसाचार आता पुरे काय पुससी. ऐसे सांगता सांदीपन समाधिस्थ जाहला जगज्जीवन, ब्रह्मानंद सागरी लीन ऋषीही जाहला ते धवा. राहिले गुरु शिष्यपण राहिले वेदांत निरूपण, स्वरूपार्णवी निमग्न अवघे जाहले एकदाची. निरसोनी सकळ आधी लागली केवळ अक्षय समाधी, हरपली मन चित्त बुद्धी सर्व उपाधी विराली. स्वानंद लहरी जिरवून सावध जाहला सांदीपन, म्हणे हे कृष्ण वसुदेव नंदन समाधी ग्रासोनी सावध होई. राजीवत नेत्र चांगले
हरीने तेव्हा उघडिले, अष्टभाव अंगी दाटले, वेदासी न कळे सौख्य जे का. मग उठोनी पूतना प्राणहरण, ऋषीसी साष्टांग केले नमन, हृदयी दृढ धरी सांदीपन, मनमोहनासी ते धवा. सकळ विद्यान माझी मुकुटमणी, ते हे अध्यात्मविद्या रत्नखाणी, हे ब्रह्मविद्या नेणती ते प्राणी, नाना योनी भोगिती. आत्मविद्या नेणती गूढ, नरक भोगिती अनेक मूढ, नाना शास्त्रांचे काबाड, काय व्यर्थ करुनिया. जरी केली नाना तीर्थे, भस्म लाविले शरीराते, काय करुनिया तपाते, आत्मप्राप्ती नाही जो. केले जरी कोटी यज्ञ, मेरू इतके सुवर्णदान, तरी आत्मप्राप्ती वाचून, प्राणी न तरती सर्वथा. तेणे केले देहदंडन, पुराण पठन अथवा गायन, काय जटाभार राखोन, आत्मप्राप्ती वाचुनी. असो संपूर्ण ब्रह्मविद्या, सांदीपन देत जगद्वंद्या, ज्याचे नाम घेता सकळ अविद्या, तुटोनी जाती क्षणमात्रे. यावरी स्त्रियेसी सांदीपन, सांगे एकांती जाऊन, घरा आले शेष नारायण, यासी सेवा कारण सांगू नको. आमुचे पूर्व पुण्य समर्थ, घरा आला रमानाथ, हा त्रिभुवन नायक समर्थ, यासी कार्य सांगू नको. एके दिवशी सांदीपन, करावया गेला अनुष्ठान, मागे आश्रमी शेषनारायण, सुदामा सहित बैसले. तो घरात गुरुपत्नी बोलत, सप्तदिन पर्जन्य वर्षत, काष्टे नाहीत घरात, कैसे आता करावे. कानी ऐकताची ऐसे वचन, तात्काळ उठले तिघे जण, शास्त्र पुस्तके ठेविली बांधून, अरण्याप्रती चालिले. शुष्क काष्टे मोडुनी, मोळ्या बांधोनी तिघा जणी, आश्रमा परतले तेची क्षणी, तो पर्जन्य पडिला असंभाव्य. चहून कडून दाटले पूर, वोहळ गंगा भरल्या समग्र, तिघे मस्तकी घेऊनी काष्ठभार, तैसेची येती त्वरेने. सांदीपन आला आश्रमासी, तो न दिसती राम ऋषिकेशी, मग पुसे स्वस्त्रियेसी, कोठे गेले रामकृष्ण. की तुआ काही सांगितले कारण, तो ते ऋषी पत्नी बोले वचन, गृहात काष्टे नाहीत म्हणून, मी बोलिले स्वभावेची. ऋषी म्हणे याची कार्याते, उठोनी गेले अरण्यपंथे, आहा मूर्खे वैकुंठपतिते, काय कार्य सांगितले. परमनष्टा तुम्ही स्त्रिया, महा अशौचा निर्दया, वना धाडिले यादवराया, अनर्थ थोर केला हो. महानिर्दय स्त्रियांची जाती, कपट नाटकी असत्य बोलती, कार्य नोळखती, अहम्मती भुलोन्या. आहा मूर्खे काय केले, शेष नारायणा वना धाडिले, बोलता ऋषीच्या डोळा अश्रू आले, कंठ दाटला सद्गतीत. अरण्यपंथे ऋषी जात, अष्टभावे सद्गतीत, नाम घेऊनी हाका फोडित, करुणा भरित हृदय जाहले. हे रामा हे कृष्णा, हे मुरहरे हे जनार्दना, हे कंसांतका मधुसूदना, कालिया मर्दना कैठवारी. हे भक्त जन मानस राजहंसा, हे कृष्णा अविद्या विपिन हुताशा, हे वैकुंठपते रमाविलासा, कोणे वनी पाहू तू ते. आहा कमलपत्राक्षा श्रीरंगा, मनमोहना कोमलांगा, पुराण पुरुषा मम हृत्पद्म भृंगा, कोणे वनी पाहू तू ते. तो वर्षत घोर घन, दुरुनी येता देखिला जगज्जीवन, सवे सुदामदेव संकर्षण, काष्टे घेऊनी येती तिघे. जैसी धेनू धावे वत्स देखोन, तैसा धावला सांदीपन, हरीच्या कंठी मिठी घालोन, स्फुंद स्फुंदोनी रडतसे. कृष्णा तुझ पूजिती योगीश्वर, आम्ही माथा दिधले काष्ठभार, तैसेची आश्रमा आले सत्वर, उतरती भार काष्ठांचे. तो ऋषी पत्नी बाहेर धावत, हरीच्या कंठी मिठी घालित, स्फुंद स्फुंदोनी रडत, म्हणे अन्याय केला म्याम. आहा वत्सा माझ्या श्रीकृष्णा, कोमल गात्रा शतपत्र नयना, म्याम न सांगता पीतवसना, का तू गेलासी वनाते. श्रीकृष्ण म्हणे ऐक माते, आम्ही सेवा करावी भावार्थे, आम्हसी थोर गुरुदास्या परते, आणिक काही नावडे. ज्यासी गुरुसेवा नावडे यथार्थ, काय जाळावा त्याचा परमार्थ. गुरुसेवेविण विद्या समस्त, अविद्या होती जाणपा. जो कंटाळे गुरुसेवेसी, किडे पडले त्याच्या ज्ञानासी. जो स्वामीसी आपुल्या द्वेषी, तो महानरकासी जाईल. तो साही शास्त्रे आला पढोन, तेणे केले दान तप कीर्तन, त्यासी देव जरी आले शरण, न करिता गुरुभजन तरेना. काय कोरडा करुनी जप, व्यर्थ ध्यान खटाटोप, काय जाळावा त्याचा प्रताप,
गुरु स्वरूप नाठवी जो. सद्गुरूचे स्मरण न करी नाठवी गुरुमूर्ती अंतरी, तो बुडाला अघोरी चंद्रार्कवरी दुरात्मा. सद्गुरूचे नाम सांगता लाज येत ज्याच्या चित्ता, त्या चांडाळाचे मुख देखता सचैल स्नान करावे. गुरुचरणी मन न ठेविता व्यर्थ काय चाटावी कविता, तो ज्ञान सांगे ते तत्वता मद्यपियाचे भाषण. असो कृष्णे गुरुचे गृही अपार संपत्ती भरिली ते समयी, जे शक्राचे येथे वस्तू नाही ते आणुनी पूर्वी तसे. वस्त्रे आभरणे धनाच्या राशी श्रीकृष्ण देत गुरुपत्नीसी, 64 दिवस गुरुगृहवासी शेष श्रीहरी जाहले. मग जोडोनी दोन्ही कर उभे राहिले गुरु समोर, सद्गद होवोनी अंतर सांदीपनीसी बोलती. काही मागाजी गुरुदक्षिणा ऐसे बोले वैकुंठ राणा, सांदीपनी बोले जगद्भूषणा काही वासना नसेची. तू आम्हासी गुरुदक्षिणा देऊनी जाऊ पाहसी चक्रपाणी, तुझ सोडूनी मन ठेवील जो धनी तोची अभागी जाणीजे. सोडून या तुझे ध्यान क्षुद्र देवतांचे करी भजन, तुझे नामी विन्मुख पूर्ण तोची अभागी जाणीजे. शुभदायक तुझे जन्मकर्म जो सर्वथान आयकेची अधम, तुझ टाकूनी इच्छी धनकाम तोची अभागी जाणीजे. जगद्वंद्या तुझे विलोकितामुख हारपे अपार जन्मींचे दुःख, तुझ टाकूनी इच्छी स्वर्गसुख तोची अभागी जाणीजे. तू परमपुरुष निर्गुण भक्ता लागी जाहलासी सगुण, तुझ टाकूनी करी आणिकांचे ध्यान तोची अभागी जाणीजे. असो गुरुपत्नी खेद करी कृष्णा तू आमचा पूर्ण कैवारी, माझा पुत्र बुडाला सागरी तो आणून देई दक्षिणा. तेवढाच पुत्र होता जाण पुढे नाहीच मग संतान, हरी पुत्राविण शून्य सदन देई आणून तेवढा. अंधार पडला आमुचे कुळी हरी तेवढा दीप उजळी, सांदीपन म्हणे वनमाळी करी आदन्या एवढीच. हाती धरूनी सांदीपना समुद्र तीर्याला वैकुंठ राणा, तो सागर येऊनी लागला चरणा काय ती आज्ञा मज सांगा. हरी म्हणे गुरुसूत देई वहिला तिमिंगील मत्स्य बोलविला, तो म्हणे पांचजन्य दैत्ये भक्षिला त्यासी कुसे श्रीहरी. मग समुद्रात रिघोन हरीने शोधिला पांचजन्य, तयासी युद्ध करून शिर त्याचे छेदिले. पोट तयाचे विदारित तो आत नाही गुरुसूत, मग म्हणे हा मारिला व्यर्थ वर मागत पांचजन्य. हरी तुकाच देई वर तू करी धर माझे कलेवर, मजवीण जे तुझवरी घालिती नीर त्यांचे पूजन व्यर्थ व्हावे. हरी म्हणे वर दिधला मग तो पांचजन्य हाती घेतला, पुढे मृत्यूपुरीसी हरी गेला गुरुपुत्राची आकारणे. सूर्यसूते हरीची पूजा करून उभा ठाकला कर जोडून, हरी म्हणे गुरुसूता आणून देई सत्वर आताची. मग त्याचे आतिवाहिक देह होते लिंगदेह म्हणी त्याते, यमे शोधोनी निज हस्ते हरिपासी आणिले. हरीने इच्छा मात्रे करुनी दिव्य देह निर्मिला तेची क्षणी, गुरुपुत्र हाती धरुनी गुरु आश्रमा पातला. संतोषला सांदीपन कृष्णासी दिधले आलिंगन, गुरुकांता करी निंबलोण कृष्णावरुनी ते धवा. म्हणे हरी तुझवरुनी मी जाईन ओवाळुनी, अद्भुत केली तुआ करणी ब्रह्मादिका अगम्य. असो आज्ञा घेऊनी गुरुपासी श्रीकृष्ण आले मथुरेसी, आता उद्धव जाईल गोकुळासी गोपिकासी बोधावया. हा अध्याय जो विसावा तो केवळ संतांचा प्राण विसावा, अर्थ घेता जो विसावा मंत्र हृदयी ठसावे. हरिविजय ग्रंथ वैरागर त्यात विसावा हा हिरा थोर, प्रकाशमय निर्विकार जोहरी याचे निजभक्त. ऐसा हा विसावा हिरा हृदय पदकी जडावा बरा, जन्म मरण येर झारा तेणे तुमच्या चुकतील. का घेता जन्म मरणाच्या धावा, या विसाव्यात घ्या विसावा पूर्ण करविल मनोभावा आपण श्रीहरी येऊन या. जे करीत सद्गुरु सेवा त्यांच्या हाते चढे हा विसावा, या विसाव्याचा अर्थ घ्यावा सर्व कार्ये टाकून या. नाना विसावा हाची शेष यावरी पहुडला रमा विलास, जी ही सांडिले आशापाश तेची विसाव्या झोंबती. की विसावा हे पंढरी नगर येथे विसावला रुक्मिणीवर, भाव पुंडलिका समोर उभा तिष्ठत सर्वदा. जैसी भारता माझी गीता थोर तैसा हरिविजयी विसावा सार, की नक्षत्रा माझी रोहिणीवर
तैसा साचार विसावा. की रसान माझी थोर अमृत, तैसा विसावा सुरस बहुत. की त्रिदशान माझी शचीनाथ, विसावा सत्य तैसाची हा. की भोगियान माझी दशशत वक्त्र, की नवग्रहान माझी दशशत कर. तैसा विसावा सुंदर, हरी विजया माझी पै. जे प्रवृत्ती शास्त्रे ऐकता, भागले बहुत ग्रंथ वाचिता. ते विसाव्यात तत्वता, विसावती हे साच. ब्रह्मानंदा यादवेंद्रा, जगद्व्यापका श्रीकरधरा. हाची वरदेई सत्वरा, विसावा अंतरा माझी भरो. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत श्रोते चतुर पंडित परिसोत 20तमोऽध्याय गोडहा. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गणेशाय नमः. कृष्ण व बलराम मथुरेत राहू लागले होते. त्यांच्या मुंजी झाल्या होत्या. मथुरेत उग्रसेनाचे राज्य आले होते. वसुदेव व देवकी दोन्ही मुलांच्या सहवासात आनंदात होती. कारावासातच लग्नापासून राहिलेल्या देवकीबद्दल व वसुदेवाबद्दल सर्वांना उग्रसेना बरोबरीने आदर होता. सुज्ञ लोक कृष्णाला व बलरामाला देवासमान मानू लागले. त्या दोघांच्या ठिकाणी बल, ओज, धृती, क्षमा, बुद्धी, युक्ती, प्रेमळपणा यांचा उत्कर्ष होता. परंतु माणूस कितीही ज्ञानी असला तरी त्याला सद्गुरूला शरण जाऊन उपदेश घेऊन सेवा करून शास्त्र व धर्म यांचे ज्ञान रीतीनुसार मिळवावे लागते. वसुदेवाने ठरविले की मुलांना अवंती नगरीतील सांदीपनी आश्रमात पाठवावे. कृष्ण व बलराम यांनी त्याप्रमाणे अवंतीस प्रयाण केले. सांदीपनी ऋषींकडे आधी वृत्त गेलेले होते. त्या दोघांची कीर्तीही त्यांच्या कानी होती. सांदीपनी ऋषींना फार आनंद झाला. तपस्वी, शांत, ज्ञानी अशा या ऋषींना भगवंताच्या पूर्णावतारी जीवदशेतील चैतन्याला शिक्षण देण्याचा मान मिळणार होता. आणि रामकृष्ण जेव्हा येऊन त्यांच्यासमोर प्रणाम करू लागले तेव्हा सांदीपनी ऋषींनी गळा दाटून येऊन प्रेमाने त्यांना उठवले व पोटाशी धरले. कृष्णा, देव दुर्लभ दर्शन आहे तुझे. तू माझ्याजवळ राहणार याहून परमभाग्य ते काय. धन्य तो वसुदेव, धन्य ती देवकी, देवमाताच आहे ती. आणि ज्यांनी तुझे व बळभद्राचे बालपणी संगोपन केले ते नंद यशोदाही परमसुखाचे अधिकारी आहेत. धन्य ते गोपगोपी, ज्यांच्याशी तुम्ही खेळलात ते गोपाळ बालक किती भाग्यवान. मुलांनो, या सर्वांचे कुशल आहे ना. सांदीपनी ऋषींनी मुलांना आसनावर बसविले. आश्रमात इतर काही मुले होती. त्यांचा परिचय करून दिला. त्यात सुदामा नावाचा एक ब्राह्मण मुलगा होता. त्याचे त्याच क्षणी कृष्ण बलरामाशी सख्य जमले. रामकृष्ण म्हणाले, गुरुदेव, आम्ही तन मन धनाने आता आपल्याला शरण आलो आहोत. आम्हावर कृपा करावी व उपदेश देऊन विद्या शिकवावी. सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा, मला गुरुपद देऊन तू ही वैष्णवी मायाच दाखवितो आहेस. तू ब्रह्मदेवाला ज्ञान दिलेस, सनकादिकांना शिकविलेस. तू सगुण ब्रह्मच आहेस. सदा तृप्त व परिपूर्ण असणारा तू गोकुळात गोपांच्या घरी दुधाची, लोण्याची चोरी करीत होतास असे ऐकले. ही तुझी मायाच. आणि जो खरा परात्पर गुरु आहे तोच शिष्यत्व घेऊन माझ्याकडे येतो, ही पण तुझी मायाच. पण तू ही लोकांना रीत घालून देतोस, म्हणूनच हा गुरूंच्या घरी निवास व विद्याभ्यास चालू आहे. कृष्ण म्हणाला, होय गुरुजी, आम्ही बालभाव धरून शरण आलो आहोत. तुम्ही वेद, वेदांत, सांख्य, व्यवहार, राजकारण यांचा यथासांग अभ्यास आमच्याकडून करून घ्यावा, हीच आमची विनंती आहे. सांदीपनी ऋषींनी त्यांना आश्रमात राहायला सांगितले. ऋषींची पत्नी हीच आता त्यांची माता व सांदीपनी ऋषी हेच पालन करते पिता. सुदामा व इतर विद्यार्थी यांच्या समवेत कृष्ण व बलराम त्या आश्रमात राहिले. 2 महिने व 4 दिवस एवढ्या थोड्या अवधीत कृष्ण व बलराम यांनी लौकिक व अलौकिक ज्ञान, अपराविद्या व पराविद्या आत्मसात केल्या. सर्व दर्शने, सर्व वेद, सर्व उपनिषदे यांचा त्यांनी अभ्यास केला. योगी असूनही योगाभ्यास केला. सांदीपनी ऋषींनी त्यांची अभ्यासातील तीव्र गती पाहून मनापासून सर्व ज्ञान दिले. पराविद्या सांगता सांगता गुरु व शिष्य या दोघांची समाधी लागे. तेव्हा सांदीपनी ऋषी कृष्णाला देहबुद्धीवर परत आणीत. सांदीपनी ऋषींनी पत्नीला असे सांगितले होते की तू कृष्ण बलराम यांना काहीही काम सांगू नकोस. तरीही ते सेवाधर्म पालन करण्यासाठी
कामे मुद्दाम मागून घेत व करीत असत. एकदा असे झाले की खूप पाऊस पडत होता. आश्रमात इंधनाला लाकडे होती ती सर्द होती. गुरुपत्नी सहज बोलली, आता काय करावे, घरात लाकडे ओली आहेत, स्वयंपाक कसा करायचा हा प्रश्नच आहे. त्यावेळी कृष्णाने ते ऐकून बलराम व सुदामा यांना गुपचूप बरोबर घेतले. पावसातच ते तिघे बाहेर पडले, वनात गेले. त्यांनी कुऱ्हाडी बरोबर घेतल्या होत्या. त्यांनी लाकडे तोडली. लाकडाच्या मोळ्या बांधून त्या डोक्यावर घेऊन ते आश्रमाकडे परत येऊ लागले. तिकडे तिघे विद्यार्थी आश्रमात नाहीत हे पाहून सांदीपनी ऋषी चौकशी करू लागले. पत्नीने सहज लाकडांचा विषय काढला होता हे कळताच रामकृष्ण अरण्यातच गेले असणार असा गुरूंनी तर्क केला. तू उगाचच बोललीस, त्या मुलांनी पावसात वनात जाणे बरे नाही असे बोलून ते मुलांना शोधण्यासाठी स्वतःच बाहेर पडले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. त्यांना काही अंतरावर सुदामा, कृष्ण व बलराम डोक्यावर लाकडे घेऊन येत असलेले दिसले. सांदीपनी ऋषींना पाहताच ते लवकर लवकर चालत पुढे आले आणि आश्रमात शिरले. भिजलेले गुरु आणि ओले चिंब शिष्य, त्यातच आनंदाश्रूंची भर. मुलांना काम करायला लावलेस म्हणून सांदीपनी ऋषींचा पत्नीवर रोष झाला. ती तर गरीब बिचारी मुलांची क्षमा मागू लागली. तेव्हा कृष्ण म्हणाला, माई, तू क्षमा मागू नकोस, डोळ्यात पाणी आणू नकोस. आम्ही इथे शिष्य व विद्यार्थी म्हणून आलो आहोत. गुरुसेवा करणे हे आमचे कर्तव्यच आहे. गुरुसेवेसारखे पुण्य कशातही नाही. जो गुरुसेवेला कंटाळतो त्याची विद्या असून नसून सारखीच, त्याला अज्ञानीच म्हणावे. त्याचा जप, त्याचे तप, तीर्थयात्रा यांचा काहीही उपयोग नाही. त्याने ध्यान करणे म्हणजे श्रम करणे होय. गुरूंचे नाव सांगायला सुद्धा कोणी कोणी लाजतात. त्यांचे जिणे तर व्यर्थच. तुझ्या सहज बोलण्यातून आम्ही सेवेची संधी घेतली माते. मी सर्व लाकडे कोरडी करून देतो म्हणजे आश्रमातील सर्वांना अन्न शिजवून मिळेल. असे म्हणून कृष्णाने मायाशक्तीने लाकडे कोरडी केली. इतकेच नव्हे तर आश्रमात सर्व प्रकारचे वैभव निर्माण केले, सर्व सुखसोयी निर्माण केल्या. विद्या पूर्ण झाली. कृष्ण, बलराम व सुदामा गुरुपाशी बसले होते. गुरु दक्षिणा द्यायची होती. कृष्णाने आश्रमात आधीच वैभव आणले होते. आता तो गुरु दक्षिणा देतो असे म्हणत होता. गुरुजी, आपण आमच्याकडून विद्या पूर्ण करून घेतलीत. आता आम्ही मथुरेला जाऊ. सुदामा माझा मित्र आहे, तोही आता घरी जाईल. तो पुन्हा मला केव्हा भेटेल? आपणाला मी केव्हा भेटेन? आम्ही गुरुदक्षिणा काय देऊ? सांदीपनी ऋषी म्हणाले, कृष्णा, मला काहीच नको. तुझ्यापेक्षा जगात अन्य काय आहे जे मी मागू? तुला धन दे, संपत्ती दे वगैरे सांगणे म्हणजे दुर्दैव होय. तेव्हा गुरुपत्नी म्हणाली, कृष्णा, आमचा एक मुलगा होता. तो अल्पायुषी ठरला. सागर तीरावर तो गेला असता त्याला बुडून मृत्यू आला. आम्ही त्यामुळे दुःखी आहोत, निपुत्रिकच आहोत. तो पुत्र तू आम्हाला परत आणून देशील का? कृष्ण म्हणाला, गुरुवर्य, कृपा करून आपण माझ्याबरोबर समुद्र तीरी चलावे. ते दोघे समुद्राजवळ गेले. कृष्णाला पाहताच समुद्राने देवता रूप घेतले व तो सामोरा आला. कृष्णाला नमन करून म्हणाला, स्वामी, आपण येथे कोणत्या प्रयोजनाने आला आहात? मी आपली कोणती सेवा करू? कृष्णाने विचारले, सागरा, हे माझे गुरु सांदीपनी, यांचा पुत्र तुझ्या जलरूपात मरण पावला. तो कोठे आहे? सागर म्हणाला, मत्स्यराज टिमिंगल ह्याला मी बोलावतो, त्यालाच हे माहीत आहे. सागराने बोलावले तेव्हा तो मत्स्यराज आला. त्याने सांगितले, पांचजन्य नावाचा जो दैत्य आहे त्याने तो गुरुपुत्र गिळला आहे हे मला माहीत आहे. कृष्णाने पांचजन्य दैत्याचा शोध घेतला. तो सापडताच त्याला आव्हान दिले. त्याच्याशी युद्ध करून त्याचे पोट चिरले, पण गुरुपुत्र आतमध्ये नव्हता. पांचजन्य मरणासन्न झाला होता. गुरुपुत्र सापडला नाही आणि त्याचा मात्र व्यर्थ प्राणांत झाला. तो कळवळून म्हणाला, देवा, तुमच्या हातून माझा मृत्यू व्यर्थच होत आहे. माझ्या या देहाचे सार्थक करा. आपण माझे हे मध्यभागी चिरलेले शरीर शंखरूपाने आपल्या हाती धारण करावे. माझ्या या देहरूपी पात्रातील जलाने तुमची पूजा केली तरच ती सफल व्हावी असे वरदान मला द्यावे. कृष्णाला हे योग्य वाटले. त्या दैत्याला मुक्ती देऊन त्याने शंखरूपाने त्याचे शरीर हातात घेतले. मग तो यमाकडे गेला. कृष्णाला यमाने गुरुपुत्राचा सूक्ष्म देहासह जीवात्मा आणून दिला. मग कृष्णाने गुरुपुत्राला सुंदर देह दिला. भूलोकी समुद्र तीरावर त्याला आणले.
सांदीपनी ऋषींना पुत्रभेट घडविली. सांदीपनी ऋषी कृष्ण व गुरुपुत्र आश्रमात आले. गुरुपत्नीने धावत येऊन मुलाला उचलून घेतले. तिचा आनंद गगनात मावेना. आश्रमात सर्वत्र आनंदी आनंद झाला. नंतर सुदाम्याने गुरूंचा निरोप घेतला. कृष्ण व बलरामही गुरूंचा आशीर्वाद घेऊन मथुरेस परत आले. पांचजन्याच्या शरीराचे शंखरूप म्हणजेच कृष्णाचा पांचजन्य शंख आणि शंखोदकाने विष्णूला सार्थ व सफल ठरते ती त्याला दिलेल्या वरदानामुळेच. गुरुभक्ती, गुरुसेवा आणि कृष्णाचा पराक्रम यांनी दिव्य झालेला हा अध्याय फार बोधप्रद आहे. वाचनाने व श्रवणाने दुरिते दूर होत. अध्याय 20 समाप्त. श्री कृष्णार्पणमस्तु.